पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयसमेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. जगामध्ये 2 प्रकारचे लोक असतात. त्यातले काही लोक हे हेतुपूर्वक कार्य करतात आणि काही नकारात्मक लोक असतात. बघा, नकारात्मक लोकांना काहीतरी चांगलं घडायला हवंच असतं, पण त्यांना फार काही करायचं नसतं काहीतरी घडून येण्यासाठी. ते नुसतेच बोलत राहतात पण करत मात्र काहीच नाही. काही लोक वचनं वाचतात आणि ती त्यांना योग्य समजतातही, आणि देवाच्या मदतीशिवाय आपण काही करू शकत नाही हेही त्यांना कळतं. आणि बघा, हे आधी नक्की करूया आपण, आणि काही गोष्टी ज्या देव आपल्याला करायला सांगतो त्या लक्षात ठेवाव्यात की त्यासाठी देव क्षमता पुरवतो. ज्या गोष्टी करण्याचं देव तुम्हाला मार्गदर्शन करतो त्यासाठी लागणारी क्षमताही देव तुम्हाला पुरवतो. आपण केवळ त्याच्यावर अवलंबून म्हणायला हवं, देवा मला तुझी गरज आहे, मला तुझी गरज आहे, तुझ्याशिवाय मी काही करू शकत नाही. त्याची स्तुती करा, त्याला महिमा द्या, आणि तुमच्या जीवनात तो सामर्थ्याचा प्रवाह येत राहील सदा सर्वदा. म्हणून मी ठरवलंय की मी बोलणारे स्वभावाविषयी. कालच्या दिवशी आपण स्वाभाविक सामर्थ्याविषयी ऐकलंय, म्हणजे नाक खाली खेचणाऱ्या स्वभावाविषयी, नाक वर असणारा स्वभाव. बघा, तुम्ही सतत असे वरखाली होता. जर तुम्ही नाक खाली असण्याच्या स्वभावात असाल तर तुमचं जीवन अतिसामान्य असं असतं आणि देवाला हवं त्यापेक्षा आपल्याकडे नेहमीच कमी असतं. आणि बघा, प्रत्येकाला चांगलं जीवन हवं असतं. या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येकाला चांगलं जीवन हवंय, परंतु या ठिकाणी असणारा प्रत्येक जण चांगल्या जीवनासाठी जे केलं जाणं गरजेचं आहे ते मात्र करत नाही. ही नकारात्मकता म्हणजे सैतानाकडून होणारी एक मोठी फसवणूक असते. हेच आपल्याला हवं असतं, आणि अनेकदा लोक वाटण्यानुसार जगतात आणि ते कृतीपूर्वी कसं वाटतं याची वाट पाहतात, इतर सगळ्यांनी करण्याची वाट पाहतात. मग वाटतं सगळ्या बाबींचा विचार करता. जगात खूप थोडे लोक आहेत ज्यांना योग्य ते करण्याची इच्छा आहे, आणि जरी त्यांना ठाऊक आहे की ते तसे एकमेव आहेत. आपण इतर प्रत्येकाच्या कृतीच्या परिणामांपासून दूर असतो आणि देव प्रवाहासोबत पोहणाऱ्यांऐवजी प्रवाहाविरुद्ध पोहणाऱ्यांना बघत असतो. कारण पोहणं सोपं आहे, पण प्रवाहाविरुद्ध पोहणं हे सोपं नक्कीच नाही. तर आज या सत्रात मी संयमी स्वभावाबाबत बोलणार आहे की जर तुम्हाला दुसऱ्या सत्रासाठी थांबायला आवडणार असेल तर मी अस्वस्थ स्वभावाविषयी बोलणार आहे. कारण माझा खरंच विश्वास आहे की ही काळाची गरज आहे की आपण सगळ्यांनी यावेळी दक्ष राहावं, आणि मी सांगणार असलेल्या जीवनातल्या 5 बाबींकडे लक्ष द्यावं. अस्वस्थपणा बाबतीतल्या पुष्कळ अशा अनेक प्रकारच्या बाबींविषयी आपण अस्वस्थ असतो, आणि काही जण काही बाबतीत अस्वस्थ असतात पण इतर सगळ्यांच्या बाबतीत ते अजिबात अस्वस्थ नसतात. मी माझ्या जीवनात काही प्रमाणात अस्वस्थपणावर मात केलीये, कारण खरं तर अस्वस्थ राहणं ही माझी कमतरता होती 1 नंबरची. मी सशक्त चिडखोर प्रकृतीची होते. मला जे हवं असायचं ते लगेच हवं असायचं. मी तुम्हाला काही करायला सांगितलं तर लगेच करा, सगळ्यात आधी करा. मी पुन्हा सांगायची गरज नाही, पण तुम्हाला समजलं असेल अशी माझी सुरुवात होती. आणि खरंच देवाचे आभार की आता मी अशी नाहीये. पण म्हणजे जर मी स्वभाव याविषयी मेहनत घेतली नाही तर पुन्हा एकदा मी तशीच वागू शकते, कारण मी तशी होते कधीतरी. आमेन. तर बघा, जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा देवाबाबतीत मी खूप अस्वस्थ होते. मला कळतच नव्हतं की माणसासारखं मला जे हवंय ते देव का करत नाहीये, आणि ज्या गोष्टी करण्याचं देवाने मला वचन दिलंय त्या तो माझ्या वेळापत्रकानुसार करतच नव्हता. तुम्ही निराश नाही होणार का जेव्हा तुम्हाला कळतं की देव जे काही करणार होता ते त्याच्यासाठी अजिबातच कठीण नव्हतं, पण तरीही त्याने ते केलं नाही. म्हणजे जे करायला मला 5 वर्ष लागतील ते देव 1 वर्षात करू शकतो, पण तरी सुद्धा मला या सगळ्या गोष्टीमधून का जावं लागतं. मग सरते शेवटी तुम्हाला समजतं की तुम्ही कितीही कठोर झालात तरी तुम्ही देवाकडे धावणार नाही, आणि काही झालं तरी ज्यासाठी तुम्ही थांबले आहात तुम्ही वाट पाहणं शिकू शकाल. कारण जीवनात वाट पाहणं हेच खरं सत्य आहे. आपण सगळे वाट पाहतो, पण काही लोक इतरांपेक्षा अधिक चांगली वाट पाहू शकतात. तेव्हा स्वतः थोडे स्वस्थ व्हा आणि म्हणा, माझी वेळ तुझ्या हातात आहे. मला ठाऊक आहे माझ्यासाठी तुझ्याकडे योजना आहे. नरकातला कोणताही सैतान, जगातला कुठलाही माणूस तुम्हाला देवाच्या योजनेपासून रोखू शकत नाही, जी योग्य वेळी तुमच्यासाठी उचित आणि तयार असते. देवाने आपल्यासाठी खूप गोष्टी तयार केल्या आहेत, पण तो आपल्यालाही तयार करत असतो अशा गोष्टींसाठी
ज्या आपल्यासाठी तयार असतात. हे काही वेळा खूप कठीण असतं की तुमच्या मनात एक स्वप्न असतं, तुम्ही ते स्पष्टपणे पाहता. बापरे, तुम्ही ते स्पष्टपणे पाहता. देवाला ठाऊक असतं तुम्हाला ते हवंय म्हणून. कित्येकदा हे समजणं कठीण असतं की हे पूर्णतः बरोबर असूनही देवाने ते तुमच्यासाठी ठेवलेलं असतं आणि ही त्याची इच्छा असते आता तुम्ही तयार व्हावं त्याने तुमच्यासाठी बनवलेल्या गोष्टीसाठी. प्रत्येक जण सगळ्यासाठी तयार नसतो, पण त्यांना असं वाटतं की ते आहेत. आपल्याला वाटतं आपण तयार आहोत, पण आपण नसतो. लोकांबाबतीतली अस्वस्थता, किती जण लोकांबाबतीत अस्वस्थ असतात. बघा, असे लोक म्हणजे काही बाबींचा विचार करताना आपण अस्वस्थ होतो जेव्हा काही लोकांचा विचार करतो. बघूया, आपण रांगेत जेव्हा उभे असतो तेव्हा आपण कसे वागतो. जेव्हा समोरचा क्लार्क खूप हळू काम करत असतो आणि जर क्लार्क नवीन असेल आणि काय करायचं हे त्याला कळतच नसेल तर, आणि तुमच्या पुढे असणाऱ्या व्यक्तीच्या 3 सामानांवर किंमतच नसेल तर दुकानात ती त्यांना शोधावी लागेल की काय किंमत आहे. चला, आता या बाबतीत मी ठीक आहे, मी हे करू शकले कारण हळू असणाऱ्या क्लार्कमुळेच मी माझं तारण गमावलं होतं 30 वर्षांपूर्वी. म्हणजे ते असं झालं होतं की माझ्याकडे अशी एक माझी मोठी बॅग होती, सोबत जीसस नावाचा मोठा डायमंड होता, सोबत माझी सगळी ख्रिश्चन ज्वेलरी होती. मी किराणा दुकानाच्या रांगेत होते, बरोबर 3 लहान मुलं होती, त्यांनी नाकात दम आणला होता. पण माझी एक योजना होती, मला तो किराणा माल घ्यायचाच होता, रांगेतनं बाहेर यायचं होतं, नंतर कारमध्ये बसायचं होतं, घरी जाऊन ते सगळं ठेवायचं होतं आणि नंतर सगळी कामं करायची होती. माझी योजना होती. मला आता परवा नाही, पण म्हणजे मी आता या बिंदूवर आले की कुठल्या रांगेत उभं राहण्यासाठी विनंती करावी. म्हणजे मी मागे उभं राहायचं तर ठीक आहे देवा, तुला वेळ आधीच ठाऊक असतं काय घडणार आहे, तुला ठाऊक आहे मी जरा घाईत आहे, यापैकी कोणती रांग लवकर पुढे सरकणार आहे ते सांग मला. मी काळजी करत नेहमी केलेल्या कामाची. मी नेहमीच अशा रांगेत उभी राहते जी हळूहळू सरकते आणि काहीतरी फुटणार असतं. पण एक सांगू का की म्हणजे जर तुम्ही वैफल्यामुळे मरण पावला तर मी मेले असते, मी तेवढी उत्तेजित झाले नसते या कारणाने. पूर्वी माझं असं व्हायचं की मला काही समजत नाही देवा, तू नक्की माझं करणार तरी काय आहेस. आणि मग मी म्हणायचे की मी तुला धमकावते सैताना, मी तुला धमकावते येशूच्या नावाने, तू माझा आनंद हिरावू शकत नाहीस, तू माझी शांती हिरावू शकत नाहीस. शेवटी मला ती मिळाली. आणि बघा, देव माझी परीक्षा घेत होता. आणि अस्वस्थता या एका शब्दातून, तुम्ही जर शब्द अभ्यासला वाईनच्या ग्रीक शब्दकोशामध्ये तर तुम्हाला सापडू शकेल की हे आत्मिक फळाविषयी आहे आणि ज्याची वाढ होते ती केवळ परीक्षांनी. तुमच्यासाठी मी यासाठी प्रार्थना करू शकत नाही की हे केवळ परीक्षेनेच वाढतं. आणि साहजिकच लोकांना अस्वस्थपणासारखं काही नको असतं, कारण मोजदाद लगेच सुरू होते अस्वस्थतेच्या प्रार्थनांची, त्यांच्यावर संकट येतात. आणि वस्तुतः हे सत्य आहे. बायबल म्हणतं की जेव्हा तुम्ही सिद्ध असता त्यावेळी तुमच्याकडे योग्य तो स्वस्थपणा हा असतोच, आणि जेव्हा मनुष्य स्वस्थ असतो तेव्हा तो सिद्ध, परिपूर्ण, काहीही नाकारणारा नसतो. मी या रांगेत असू शकते, ही रांग सोडून मी जाऊ इच्छित नाही इतरत्र कुठेही, मी तिथेच राहून आनंद लुटू शकते. तर शेवटी मी प्रावीण्य मिळवलं हळू क्लार्कच्या रांगेत कसं उभं राहायचं आणि त्यावेळेला शांत कसं राहायचं, आणि कोणी कितीही काम लवकर करत नसलं तरीही. तेव्हा मला वाटलं हे कशापासून तरी सुटण्यासारखं आहे, पण ते योग्य ठरणार नाही. तेव्हा तुम्ही काय कराल जेव्हा तुम्ही एखाद्याला काही करायला सांगता आणि तो ते करत नाही? पहिल्यांदाच तुम्ही त्याला सांगाल, तुम्हाला त्याला सांगावंच लागेल परत एकदा. आणि हे म्हणजे तुम्हाला ऐकू येत नाहीये का, तुला ऐकायला आलं नाहीये का काय सांगितलं. तुम्ही कसे वागाल जेव्हा एखाद्याला तुम्ही काही सांगता ते काहीतरी वेगळंच घेऊन येतात? बघा, तेव्हा खरा स्वभाव बाहेर पडतो. त्यासाठी शब्दांचीच आवश्यकता नसते, ते तुमच्या चेहऱ्यावर दिसतं. ते म्हणजे तुम्ही करता ना असं? सांगा मला. तर तुम्ही काय बोलत असता तुमच्या चेहऱ्यावरच्या हावभावांद्वारे की तुम्ही किती मूर्ख आहात. आणि बऱ्याचदा आपण आपल्या वाईट वागणुकीने अशा लोकांना काय दाखवतो की जे खरोखर प्रामाणिकपणे योग्य प्रकारे चांगलं ते करू पाहत असतात. कारण फक्त लोकांकडे ती शक्ती, ते दान नाही जे तुमच्याकडे किंवा माझ्याकडे आहे, याचा अर्थ ती माणसं उपयुक्त नाहीत असा नाही. आणि प्रामाणिकपणे देव अशा लोकांना आपल्यासोबत देतो जे आपल्याला संतप्त करतील, आणि तो हे हेतुपूर्वक करतो.
आणि मिळालेल्या रांगेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणं योग्य नसेल, कारण प्रत्येक रांग अशीच असेल मग. कारण मुद्दा असा आहे की देव अशा गोष्टींचा उपयोग करतो आपला खडबडीतपणा जो असतो त्याला गुळगुळीत करण्यासाठी, आणि तो तुमचा उपयोग इतरांसाठी करू शकतो. तेव्हा या भ्रमात राहू नका की तुम्ही तर पॉलिश्डच आहात, कारण जर तुम्ही असा विचार केला तर दुसऱ्या व्यक्तीचा स्वभाव तुम्हाला त्रास देईल. तुम्हाला तयार करावं लागेल त्यांना तुमच्याविषयी काय वाटतं. तर ही देवाची योजना आहे. अस्वस्थपणा. शेवटी मला हे कळलं. मला खरंच असं वाटतं की कशाही प्रकारे पुष्कळदा मी लोकांशी खूप चांगली वागते आणि खरोखर मला खोलवर असं जाणवतं की देवाला आपण चिडवतो जेव्हा आपण लोकांशी चुकीचं वागतो. आणि म्हणून खरोखर हीच गरज आहे की लोकांशी आपण चांगलं वागायला हवं, कारण प्रत्येकाची गोष्ट वेगळी असते आणि ती ऐकलेली नसते. आणि प्रत्येक जण दुखावलेला असतो, वेगळ्या परिस्थितीतून जात असतो. आणि जर कुणी मुद्दाम वेगळं वागताना दिसलं तर ते तसे आहेत, तर त्यांच्या जीवनात असं काहीतरी बोचणारच चालू असतं किंवा कशाने तरी ते दुखावलेले असतात. आणि जर आपण ख्रिस्ताचं प्रतिनिधित्व करत असू तर आपल्याला खरंच लोकांशी वागताना जास्त करून स्वस्थ स्वभाव दाखवणं गरजेचं आहे. म्हणून मी हिमतीने सांगते, स्वस्थ स्वभावासाठी प्रार्थना करा. मी तो चेहरा पाहिला. जॉन, तू काय विचार करतोस? तुला काय वाटतं? मला आनंद वाटला की कुणीतरी नवीन इथे असेल मी जेव्हा इथे सोडून जाईन त्यावेळी. मला वाटतं तुम्ही स्वतः बाबतीतही अनेकदा अस्वस्थ असता आणि मी बऱ्याचदा यातून गेले आणि बऱ्याचदा त्यावर सहज हावीही झाले. आणि शेवटी एके दिवशी मी देवाला म्हटलं, बघ हे काय, तुला ठाऊक आहे मी काय आहे आणि कशी आहे. जर तुला माझ्यासोबत चालायचं नव्हतं तर तू दुसऱ्याला निवडायला हवं होतंस. आणि मी स्वतः बाबतीत दिलगिरी दाखवून थकले. आणि असं नाही की देव सारखंच आहे म्हणत होता, पण मुद्दा असा आहे की तुम्ही जिथे असतात तिथला आनंद लुटायला शिका. ज्या मार्गाने तुम्ही जाताय तेव्हा तुम्हाला स्वतः शिकायला हवं की कशी मजा लुटायची. जेव्हा तुम्ही देवामध्ये वाढण्याच्या प्रक्रियेत असता, तुमच्या सगळ्या कमतरते सकट आणि तुमच्या अशक्तपणा सकट हे ठाऊक असताना की देवासाठी तुम्ही आश्चर्य नाही आहात. त्याला ठाऊक असतं की आत्तापर्यंत न केलेला सगळा मूर्खपणा आपण करणार आहोत. आणि त्याने आधीच ठरवलेलं असतं की आपल्यावर विना अट प्रीती करायची आहे आणि शेवटपर्यंत आपल्यासोबत कार्य करायचंय आणि मध्येच सोडून द्यायचं नाहीये, हेही त्याने ठरवलेलं असतं. म्हणून तो आपल्याला सहन करत असतो स्वस्थपणे, शांतपणे. तो आपल्या बाबतीत सहनशीलता दाखवत असतो. तेव्हा स्वतः बाबतीत जरा सहनशील व्हा. नंतर काही विभाग आणि लक्ष आणि बाबी अशा आहेत स्वस्थ राहण्यासाठी. आता बघा, मी या बाबतीत काही फार चांगली नाहीये. मला काही माझं सामान मिळेल अशा काही गोष्टी आहेत ज्या मी करूच शकत नाही. त्यासाठी तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा. ते म्हणजे बांधाबांध. नाही म्हणजे मला ते पॅकेजिंग करायचं असलं की मी माझं तारण गमावते. हे फक्त डोळ्याचं औषध आहे. आज सकाळी मी ते बाहेर काढलंय आणि अरे बापरे, कोणीतरी येऊन मला हे उघडून देईल का? आणि मग नंतर मी म्हणते की लोकांची नक्की समस्या काय आहे. ते तुम्हाला हा माल विकतात आणि अपेक्षा करतात त्याकडे बघू नये किंवा तू वापरू नये. आणि मग देव शांतपणे म्हणतो, त्यापेक्षा तू एक कात्री घेतलीस आणि ते कापलंस तर. पण मग मला घरभर ती कात्री शोधावी लागेल, तेवढे पेशन्स नाहीत. म्हणजे मला बघा तेही करायचं नसतं, मला ते आवडत नाही. आणि मग मी माउथवॉशकडे जाते. अरे बापरे, आता हे उघडलं नाही तर. हे उघडत नाहीये का? उघडतंय वाटतं. वा वा, चला 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 चला. अरे 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 नाही उघडत आहे हे सुद्धा. तर यावर्षी पॅकेज फोडणं हे माझं लक्ष आहे. मी एका बिंदूप्रत येणार आहे जिथे मी पॅकेज फोडण्याच्या प्रकाराने नाराज होणार नाही. आणि बघा, एखाद्या गोष्टीपासून मुक्त होणं म्हणजे त्यामधून जाणं हे तुम्हाला समजेल. वारंवार आणि वारंवार आणि वारंवार जोवर त्या गोष्टीचा त्रास वाटणं बंद होत नाही. शेवटी त्या गोष्टीसाठी तुम्ही मेलेले असता. आणि आता मी अशा रांगेत उभी राहू शकते जी संथ आहे आणि मी अशी असते जणू. नाही सैताना, यावेळेला नाही, कारण मी माझी शांती टिकवलीये. हा हा. पण हे पॅकेज खोलण्यात मला अजूनही पटाईत व्हायचंय. माझी अजून एक व्यथा आहे, लहानशीच, ती मी सांगणार आहे. या ठिकाणी केसांची एक बट आहे.
मी तुम्हाला दाखवते मी काय करते. तुम्हाला दिसतेय का? ठीक आहे. तर ती अशी हुळहुळत असते म्हणून मी ती अशी चिकटवून टाकते अशी. तरी ती येते म्हणून मी इतकी चिडले की आता ही मी कापूनच टाकते. आणि मग मी माझी कात्री बाहेर काढली, पण ती बट खूप आखूड झाली होती आणि मग मी गोंधळच घातला सगळाच गोंधळ. किती लोकांच्या जीवनात अशा गोष्टी आहेत ज्या केवळ एका लहानशा गोष्टीसाठी आपण क्वचितच दक्ष असतो. आणि मग हे सगळं पॅकेजिंग जे यावर्षीचं माझं लक्ष असणार आहे. कारण बघा कसं असतं की तुम्ही पूर्णपणे त्यात शिरू शकत नाही जे तुम्ही करत असता, कारण मनाने तुम्ही दुसरीकडेच कुठेतरी पोहोचलेले असता. तुमच्यापैकी काही जण आज इथे आहेत, तुम्ही इथे नाही आहात कारण तुम्ही तुमच्या घरी काय करायला हवं याचा विचार करत बसलाय. आणि म्हणून जेव्हा आपण एकाच जागी नसतो, जोवर आपलं मन आपण असलेल्या जागी असत नाही तोवर केवळ आपलं शरीर असतं म्हणून आपण तिथे असतोच असं नक्कीच नाही. मला ठाऊक नाही, मला वाटतं हा एक चिडखोर आणि आक्रमक व्यक्तित्वाचा भाग असावा, पण जिथे मी असते तिथेच राहण्याचा मला त्रास होतो. मी सदैव एक प्रकारे पुढच्या गोष्टीकडे जात असते कारण मी खूप निश्चयी, आक्रमक आणि योजना आखणारी आहे. आपण हे करतोय, आपण ते करतोय. माझ्याकडे असं असतं की जेव्हा मी कारमध्ये असते आणि घर जवळ आलेलं असतं तेव्हा ते दिसायला लागलं की मी सीट बेल्ट सोडून टाकते आणि कारमधून बाहेर पडायची तयारी करते. म्हणजे थांबायच्या आधीच मला इतकी घाई असते की काही काळापूर्वी माझी मुलगी म्हणाली की मम्मा, मला कार पार्क करू देणार आहेस का तू बाहेर पडण्यापूर्वी? आम्ही जेव्हा पार्किंगच्या जागी पार्क करतो, मी कारमधून बाहेर पडते आणि माझ्या सगळ्या वस्तू घेऊन मी उभी असते, पण देव मात्र कारमधल्या त्याच्या सगळ्या वस्तू गोळा करत असतो. आणि मी म्हणते की कसं काय एखाद्याला कारमधून बाहेर पडायला इतका वेळ लागू शकतो? काय चाललंय? तुमच्यापैकी किती जण असे फास्ट आणि जलद आहेत आणि किती जण असे सावकाश आणि संथ आहेत, आमच्यासारख्या जलद लोकांचा कंटाळा करणारे? मी खात्रीने सांगते, जलदवाल्यांचं संथ लोकांशी आणि संथ लोकांचं जलद लोकांशी लग्न झालेलं असतं. सगळ्या जोड्या अशा विरोधीच असतात, नाही का? पटतंय ना? माझं असं होतं की देवा काय झालं, 47 वर्ष झाली हे असंच चालू आहे, मला हे नकोय, हे नकोय, आणि हे काही गमतीशीर नाहीये नक्कीच. मी वाचू शकते उत्पत्तीमधलं पूर्ण वचन की मनुष्य आपल्या आईबापास सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील तर ती दोघे एकदेह होतील, तर ती दोघे एकदेह होतील. ऐकायला सुंदर नाही का वाटत हे? पण मी सांगते हीच एक मोठी समस्या आहे आणि ही चालूच आहे, न संपणारी अशी समस्या, न संपणारी. चला आता वळूया आपल्या विषयाकडे. बरंच विषयांतर झालं. सर्वप्रथम, जर देवाबरोबर तुमचा काही अस्वस्थपणा नाही, जर मी देवासोबत अस्वस्थ अशी नाही, तर बायबलच्या म्हणण्यानुसार माझं चालचलन म्हणजे देहाची कर्मे आहेत. आणि देहाची कर्मे म्हणजे माझ्या चमकदार कल्पना, म्हणजेच मला हवं ते कसं मिळवायचं आणि माझी वेळ म्हणजे देवाची वाट पाहण्याची. मी सांगते आपण सगळेच बहुतेकदा आपल्या जीवनात गोंधळ घालतो देवापुढे जाताना. उत्पत्तीत आपण हे पाहतो. मी वेळ घेणार नाही ती सगळी गोष्ट सांगण्याची, पण खरोखर तुम्हाला जाणवेल की देवाने जेव्हा अब्राम आणि सारेला वचन दिलं होतं की त्यांना मूल होईल, पण मूल होतच नव्हतं. ते वाट पाहून थकून गेले आणि सारेला एक चमकदार कल्पना सुचली. बहिणीनं, तुम्हाला कधी चमकदार कल्पना सुचली? ठीक आहे, मी सुद्धा अशी चमकदार कल्पनांच्या बाबतीत भारी होते आणि अशा प्रकारे त्या येतात. तुम्ही एकटेच जात असता आणि म्हणता मला ठाऊक आहे मी काय करावं असं देवाला वाटतंय. तुझ्या पतीचं तारण झालं नाही म्हणून तुला वाटतं, किंवा तुझं लग्न एखाद्या वाईट स्वभावाच्या व्यक्तीशी झालं असेल. तुम्ही आधीच ठरवलंय की स्वभावावरची ती 5 पुस्तकं विकत घ्यायची आहेत, ती घरात आणून उघडून ठेवायची आहे जिथे कुठे तुम्हाला वाटतं तिथे, कारण आता तुमच्याकडे योजना आहे की कशी त्या स्वभावाची कोंडी करायची. किती जणांना ठाऊक आहे की हे काही उपयोगाचं नाही जोवर ते देवापासून असत नाही. बघा, तोच स्थापित करणारा आहे आणि शेवट करणाराही तोच आहे, आणि त्याने मला सांगितलं होतं की तू ज्याची सुरुवात केली आहे ते संपवण्याची जबाबदारी माझी नाही. जर तुम्ही सुरुवात करता ती तुमची चूक आहे. आता आपण शिकायला हवं खरोखरच देवाचं कार्य कसं केलं पाहिजे आणि शारीरिक कर्मांमध्ये अडकता कामा नये. आता बघा, मी फरक सांगू का? शरीराची कर्म म्हणजे जी कार्य
करतच नाही ते म्हणजे आपण प्रयत्न करतो काही घडवण्याचा, पण ते घडतच नाही आणि आपल्याला समजत नाही ते का घडत नाही ते, आणि आपलं म्हणणं असतं की देवा मला माहीत असलेले सगळे प्रकार मी करून पाहिले आहेत आणि मला समजत नाही की ते कार्य का करत नाहीये. मग कधी कधी आपण खूपच नाटकी असे वागतो ज्याचा देवावर काहीच परिणाम होत नाही. कधी कधी आपण पार असे भुईसपाट होतो. मी सोडून दिलंय, मी सोडूनच दिलंय. मी काय करावं असं तुला वाटतंय देवा? चला, तुम्हाला ओळखीचा आवाज वाटतोय का? सत्य हे आहे की देव खरंच आपल्याला काहीही करायला सांगत नाही विश्वास ठेवण्याशिवाय. आणि मग जेव्हा आपल्याला खरंच त्याच्याकडून काही सूचना मिळतात तेव्हा नक्कीच विश्वास वाटतो की देव आपल्याला कार्य करायला सांगतोय. आणि आपण शिकायला हवं शरीराच्या कर्मापासून कसं दूर राहायचं. मी निस्संदेहपणे शारीरिक कर्मांसाठी स्वतःला मृत केलंय. प्रयत्न करते माझं सेवाकार्य वाढवण्याचा, माझ्या मुलांना बदलवण्याचा, मला स्वतःला बदलवण्याचा प्रयत्न, ते प्रयत्नच न करण्याचा. म्हणजे असं खरंच जर कोणी वैफल्याने मरण पावलं असेल तर मी ती असू शकते. आणि शेवटी मला समजलं की नैराश्य हे दैहिक कर्मांसारखंच आहे. तुम्हाला कधीही निराशा वाटू शकते. आणि बघा, कधीही तुम्हाला निराशा वाटू शकते याचं कारण म्हणजे माझा प्रयत्न असतो काहीतरी घडवण्याचा, जे फक्त देवच घडवू शकतो ते मी घडवू पाहते. तुम्ही ऐकलत माझं? चला मग, देवाला जे घडवायचं तेच घडू द्या. माझ्या घरी एक जण बऱ्याच काळापर्यंत होता. दैहिक कर्म ही निराशेसारखी असतात. आणि मग मी ते आरशावर लावलं, मी ते फ्रीजवर लावलं, कारण मी फारच आक्रमक अशी आहे, सक्रिय अशा योजनेसाठी, कल्पनेसाठी, वेगवेगळ्या कारणांसाठी. पण शेवटी मी या सगळ्यावर विजय मिळवला. पण इथे असणाऱ्यांपैकी काहींनी नाही मिळवला. कदाचित ते अजूनही त्याच विभागात अडकलेत, स्वतःला निराश करतायत, सुटका मिळवू पाहतायत अशा गोष्टींपासून ज्यांच्यापासून देवच त्यांना सुटका देऊ शकतो. लोकांना बदलवू पाहतायत. मी तुम्हाला एक सांगू का, तुम्ही तुमच्या एकाही नातेवाईकाला देवावर प्रीती करायला लावू शकत नाही. मला त्याची पर्वा नाही की त्यांच्याकडून तुम्हाला किती चांगल्या गोष्टी हव्या आहेत. जर त्यांना त्या नको असतील स्वतःसाठी, तर तुम्ही केवळ तुमचं चाक फिरवताय आणि तुमचं जीवन बर्बाद करताय, तुमच्या आनंदाला मुकताय. आणि खूप चांगली गोष्ट म्हणजे अशा लोकांसाठी प्रार्थना करा, देवाला कार्य करू द्या. मला तुम्हाला हे सांगायचंय, जेव्हा तुम्ही एखाद्यासाठी प्रार्थना करता तेव्हा त्यांनी चांगलं वागण्याची अपेक्षा करू नका. ते कदाचित अधिक वाईट वागतील चांगलं वागण्यापूर्वी. का? कारण जेव्हा तुम्ही लोकांसाठी प्रार्थना करता देव कार्य करू लागतो. जेव्हा देव आपल्या बाबतीत कार्य करतो, जर आपण तयार नसू त्याला न सोडायला, तर आपण भयंकर होतो. तुम्ही कधी दुसऱ्यासाठी प्रार्थना केली का? म्हणजे असं काही की ते अधिकच बिघडले आधीपेक्षा? मी देवसाठी प्रार्थना करायचं की याने खेळावर प्रेम करू नये, कारण मला खेळ आवडत नव्हते म्हणून त्यांनाही आवडू नये असं वाटायचं मला. तुम्ही कदाचित मला बोलताना ऐकलं असेल, त्याला जे काही घरंगळणारं किंवा टप्पा येणारं असतं ते आवडतं. आणि मी जेव्हा वाढले तेव्हा माझ्या वडिलांनी मला फार काही करू दिलं नाही. मुळात मी हेराफेरी आणि नियंत्रणात वाढले. मी कधीही आनंदी असल्याचं आठवत नाही विशीत असताना. आणि देव वाढत असताना हे सगळे खेळ तो खेळायचा, त्याला ते आवडायचं, म्हणजे काही त्याला आवडायचं. आणि मला वाटतं की मी त्याच्यासाठी प्रार्थना करायला सुरुवात केली, त्याने अति खेळू नये म्हणून, त्यात वाहवत जाऊ नये म्हणून, आणि त्याला बदलू पाहिलं. आणि खरं सांगते, एके रात्री मी तो बसलेल्या खोलीत आले तर तो फुटबॉल बघत होता, बेसबॉलचा खेळ ऐकत होता आणि त्याची गोल्फची काठी पॉलिश करत होता. मी विचार केला, तुला काही कळतंय का की काही घडत नाहीये इथे? चला, तर कुणाला समजलं का आज तुम्ही जे करता त्याचा उपयोग होत नाही, काही फायदा होत नाही, तर विश्रांती घेणं आणि आपल्या शारीरिक कर्मांपासून दूर जाणं चांगलं नाही का? आणि देवाला तुमच्या जीवनातला देव होऊ द्या, देवाला त्याचं कार्य करू द्या. आमेन. येशू ख्रिस्तात विश्वासणारे म्हणून आपल्या सगळ्यांच्या आत्म्यात स्वस्थपणाचं फळ आहे आणि देवाने ते बीज म्हणून ठेवलेलं आहे. पण
पण आपण ते वाढवलं पाहिजे. देवाला हवंय की त्या स्थिरपणाच्या फळाची आपण वाढ करत राहावी आणि ज्या प्रकारे आपण ते वाढवू आपल्याला त्याचा उपयोग करण्याची नक्कीच संधी मिळते. आणि नंतर देवाला हवं असतं की स्थिरपणे आपण त्याच्या वेळेची वाट पाहावी आणि म्हणून तो आपल्याला लगेचच जे हवं असतं ते करत नाही. त्याला हवं असतं की सगळ्या बाबतीत आपण त्याच्यावर विश्वास ठेवावा आणि आपल्या जीवनातल्या प्रत्येक क्षणाचा आनंद लुटावा. आणि जर आपण सतत निराश हताश राहिलो तर ते होऊ शकणार नाही, कारण आपल्याला हव्या त्या गोष्टी वेगाने घडत नसतात. तुम्ही माझ्यासोबत थांबा, मी लगेचच परत येणार आहे. जॉयस्मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस्मायर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.